नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. आज आपण बनवत आहे मुरब्बा. आता मुरब्ब्यासाठी मी चांगली कडक कैरी घेतलेली आहे. त्याला चीक वगैरे असं लागलं आहे, कारण की ते डायरेक्ट झाडावरून तोडून ती कैरी घेतलेली आहे. मग मी त्यांना स्वच्छ धुवून टाकलेलं आहे आणि थोडा वेळ पाण्यात पण राहू दिलं. मग नंतर त्यांना पुसून घेतलं. त्यानंतर मी एका पिलरच्या साहाय्याने त्याचे साल काढून घेतले. तर आता आपण ते काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला दाखवते ते काढल्यानंतर कसं दिसत आहे. तर ते व्हाईट दिसतंय बघा. असं आपल्याला व्हाईटवालं पार्ट घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा मुरब्बा दिसायला पण एकदम सुरेख दिसतो. म्हणून मी ते काय केलं, किसणी घेतली आणि किसणीच्या साहाय्याने चांगलं किसून घेतलं आहे. तर किसल्यानंतर आपलं हे असं दिसणार आहे. माझ्याकडे ना खूप बारीक याची किसणी होती. जर जाड असेल ना, तर अजून खूप छान होतं. हे थोडं बारीक झालेलं आहे. जाड किसणी असेल ना, मग मस्त जाड होऊन जातं. मग मी काय केलं, एक कढई घेतली आणि गॅस पेटवून तिला गॅसवर ठेवलेलं आहे. थोडं गरम होऊ द्यायचं. मग आपण त्यात ते किसलेलं कैरी घालून घेऊया. कैरी अशी घातली आहे. एक चमचा व्यवस्थित टाकून घेतली संपूर्ण आणि त्याच्यासाठी मी काय केलं आहे, गूळ किसून रेडी करून ठेवला होता. तो गूळ आता आपण त्यात घालूया. गूळ खूप असं स्टिकी होता, पण चांगला आहे तो असं म्हणजे गावाकडचं गूळ आहे ते. म्हणून असं हे झालेलं आहे. मग मी 1 चमचा तूप टाकलं आहे त्यात आणि तूप टाकून परतवून घेतलं आहे. चांगलं परतवलं आहे. ते थोडं मेल्ट होण्यापर्यंत आपण थोडं लक्ष द्यायचं. हे बघा मेल्ट झाल्यावर असं दिसत आहे. अशा पद्धतीने आपण मेल्ट होऊ द्यायचं आणि थोडंसं फास्ट गॅस करून हलवत राहिलं ना तरी चालतं. म्हणजे ते पटापट प्रोसेस होतं. मग मी यात काय केलं बघा थिकनेस किती छान आलेली आहे. मी यात ना वेलची किंवा दालचिनी वगैरे आपण घालू शकतो, पण मी नाही घातलंय. याचं रिझन असं आहे, की मला ते उपासाला पण चालू शकतं. जसं आपण साबुदाणे वगैरे खातोय, त्याच्यासोबत थोडंसं मुरब्बा घेतला, की छान वाटतं खायला पण आणि त्याच्याने काय होतं पचन पण व्यवस्थित होतं. म्हणून मी काय केलं, त्यात वेलची वगैरे नाही घातली. मग ते असं व्यवस्थित हलवून त्याला ड्राय केलं आणि त्याच्यात ना मी थोडंसं लिंबूचा रस पिळून घेतला आणि थोडंसं मीठ टाकलंय. मीठ टाकलं तर काय होईल ना, ते आपल्याला थोडं जास्त दिवस टिकतं, लिंबू आणि मीठ घातल्यावर. हे बघा थिकनेस किती छान झालेली आहे. आता यानंतर आपण असं झाल्यानंतर 2 मिनिटं गॅस चालू ठेवूया, थोडं हलवून घेऊया आणि मग गॅस बंद केल्यावर आपला मुरब्बा रेडी राहणार आहे. बघा आता हा परफेक्ट रेडी झालेला आहे. आता थंड झाल्यावर आपण याला एका बॉटलमध्ये भरून घेऊया. तर बघा त्याचा शेड किती छान आलेला आहे. दिसायला एवढं छान वाटतंय ना, की तोंडाला पाणी येतंय बनवता. माझ्या मुलीला पण खूप आवडला. तिने पण लगेच खाऊन बघितला. मस्त चटपटीत असं लागतंय. त्यात मी थोडंसं लिंबू आणि मीठ घातलं ना, त्यामुळे टेस्टला एकदम भारी दिसते. तर कशा वाटतायत तुम्हाला माझ्या रेसिपी? रेसिपी आवडताय ना? तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तुम्ही. पूर्ण व्हिडिओ बघत चला आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अ, ते जर मला असं लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं ना तुम्ही, मग मला परत बनवण्याची खूप इच्छा होते. चला तर मग मी नेक्स्ट रेसिपी घेऊन येते. थँक यू.